याला आपल्या मराठी भाषेमध्ये सुरपीण असा शब्द आहे. याचा अपभ्रंश आहे किंवा काय हे कोणाला माहिती नाही, पण याला सुरपीण असं म्हटलं जातं. ही 12ही महिने मिळणारी वनस्पती आहे. याला इंग्लिशमध्ये मुगवॉर्ट असं म्हणतात. आता हे काय कशासाठी काम करतं, तर लहान मुलांना जर का पोटदुखी असेल, म्हणजे अगदी खूपच लहान मुलांना सुद्धा पोटदुखी असेल, खूप मोठ्या वयस्कर व्यक्तींना सुद्धा पोटदुखी असेल, तर ह्या सुरपिणीच्या पानांचं पाणी बनवून किंवा त्याचं कढीसारखं ताकामध्ये बनवलं जातं आणि ते पाजलं जातं. याचे आणखीन फायदे आहेत की जर का स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेला खूप जास्त पोटदुखी असेल आणि खूप जास्त रक्तस्रावसुद्धा होत असेल, तर या सुरपिणीचं पाणी किंवा सुरपिणीची भाजीसुद्धा काही ठिकाणी बनवली जाते. आणि हे खूप जुनं अशी ही वनस्पती आहे. साधारण पशु पक्षी प्राणी यांनासुद्धा खूप तीव्र पोटदुखी असते, तेव्हा ते जाऊन बरोबर ही वनस्पती शोधून त्यांची ती वनस्पती ग्रहण करतात. त्याच्यामुळे अशी ही उपायकारक आणि फारच गुणकारक अशी सुरपिणीची भाजी किंवा सुरपिणीच्या पानांची कढी तुम्ही नक्की बनवून खा किंवा प्या आणि आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर का तुम्हाला ही सुरपिणीच्या भाजीबद्दल अजून काही माहिती हवी असेल तरीही तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा, की जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत थेट पोहोचू शकतो.